फौजी साहेब नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजन. तर बऱ्याच दिवसापासून आपले रिटायर फौजी जंगले साहेब यांची आणि आमची ओळख, आणि ते वारंवार त्यांच्या मुलाविषयी माहिती आम्हाला या ठिकाणी देत असतात की माझ्या मुलाला आमचं आम्ही असे प्रयत्न केले. तर वारंवार ते अभिमानाने ते मुलांचं कर्तृत्व त्या ठिकाणी सांगत असतात. आणि आज ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब यांच्या माध्यमातून आज जरी आपण त्यांचा मुलाचा सत्कार या ठिकाणी करू शकलो नाही, पण ज्यांनी त्या मुलाला पायलट म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर मधला दुसरा पायलट म्हणून आपल्या किरण कुमार यांचं नाव आदराने या ठिकाणी घेतलं जातं. आणि हे आदराने नाव घेण्याचा जर सर्वात मोठा जर कोणाचा वाटा असेल तर त्यांच्या वडिलांचा, पालकाचा आहे. कारण ज्यांना शिक्षणाचं महत्व असतं, आपले फौजी साहेबांना आयुष्य देशाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी अर्पण केले. आणि कुठेतरी वाटलं की मी देशाची सेवा केली तर माझ्या मुलांना सुद्धा देशाची सेवा केली पाहिजे. आणि हेच मनाशी उराशी बाळगून अनेक संकट त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी येत होते, पण कोणत्याही संकटाला न जुमानता आपल्या फौजी साहेबांनी त्यांच्या मुलाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून आज त्यांचं नाव आपल्या चिंचोली परिसरात नव्हे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मुलाचं नाव आदराने त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कुठेतरी त्या मुलाचं प्रशिक्षण इंग्लंड या देशामध्ये झालं, आणि या इंग्लंड देशामध्ये त्या मुलाला त्या ठिकाणी नोकरीसाठी त्या ठिकाणी विचारण्यात आलं की तुम्ही आमच्या देशामध्ये तर कुठेतरी आपल्या देशाशी, ज्या देशानं आपल्याला लहानचं मोठं केलं, ज्या आपण गावात ज्या भूमीत आपण जन्म घेतला त्या भूमीत आपल्याला ऋण फेडायचं असतं, तर कुठेतरी या इंग्लंडच्या मोठं पॅकेज मिळत असताना सुद्धा त्या मोहाला बळी न पडता आपल्या देशाचं त्यांच्यामध्ये एक देशासाठी काहीतरी करण्याची आस होती. आणि हीच आस उराशी बाळगून त्यांनी आपल्या भारतामध्ये पायलट होण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार केलं. आणि आज आपल्या कोणत्याही अडीअडचणीला आज पायलट म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत करत आहे. तर अशा या त्यांच्या वडिलांना जे पायलट झालेले आपले किरण कुमार शंकर जंगले, अशा या पायलटला मी आपल्या चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने त्यांचं खरंच मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आता वकील साहेब वारंवार लोकांना सांगत असतात की आपण आपल्या मुलांना शिक्षणाकडे लक्ष द्यावं. जरी आपण इंजिनियर होऊ शकलो नाही, डॉक्टर होऊ शकलो नाही, पायलट होऊ शकलो नाही, पण आपण आपल्या एखाद्या डॉक्टरचा बाप त्या ठिकाणी होऊ शकतो, पायलटचा बाप त्या ठिकाणी होऊ शकतो. तर ते कसं, तर आपल्या मुलाला शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहून आपण एखाद्या डॉक्टरचा बाप, वकिलाचा बाप या ठिकाणी होऊ शकतो. आणि हे स्वप्न उराचे बाळगून आपले रिटायर फौजी शंकर जंगले यांनी केलेले आहे. आणि आज त्या अभिमानाने या ठिकाणी सांगत आहे की मी एक पायलटचा बाप आहे. तर आपल्या या परिसरासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. फौजी साहेब, खरंच तुमचं मनस्वी आभार. आणि सर्वांनी फौजी साहेबाकडे पाहून आपल्या मुलाला, आपल्या नातूपंतूला शिक्षणाचं महत्व या ठिकाणी पटवून द्यावे. कारण शिक्षणच असं आहे का आपली गरिबी त्या ठिकाणी दूर करू शकते. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय त्या ठिकाणी राहिला नाही. आणि हेच दूध पाजण्याचं काम फौजी साहेब यांनी त्यांच्या मुलाला केलेलं आहे. आणि आज त्यांचं नाव आपल्या भारत देशामध्ये अभिमानाने घेतलं जातं. तर मला आज 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी सर्व मान्यवरांनी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुनश्च फौजी साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद.